नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावरून एक फार छान विचार तुमच्याशी शेअर करते. एअर कमांडर विशाल एक जेट पायलट कमांडर होते. एका मिशनमध्ये त्यांचं फायटर विमान मिसाईलनं उडवलं गेलं, पण त्यापूर्वी त्यानं पॅराशूट घेऊन उडी मारली आणि तो बचावला. सगळ्यांनी त्याचं खूप कौतुक केलं. 5 वर्षांनंतर त्यांच्या पत्नीसोबत ते एका रेस्टॉरंटमध्ये बसलेले असताना बाजूच्या टेबलावर एक व्यक्ती त्यांच्याकडे आली आणि म्हणाली, तुम्ही कॅप्टन विशाल ना, तुम्ही जेट फायटर चालवायचात आणि ते एका मिसाईलनं पाडण्यात आलं होतं. यावेळेस विशाल म्हणाले की हो, पण ते तुम्हाला कसं माहिती? त्यावेळेस मंद स्मित करत ती व्यक्ती विशालना म्हणाली, मीच तुमचं पॅराशूट पॅक करून विमानात ठेवायचो. विशाल विचारात पडला. पॅराशूट जर नीट उघडलं गेलं नसतं तर मी आज इथे नसतो. त्या रात्री विशाल त्या विचारानं झोपू शकले नाहीत. त्यांना आश्चर्य वाटत राहिलं की त्या व्यक्तीला त्यानं किती वेळा पाहिलं असेल, पण साधं गुड मॉर्निंग, तू कसा आहेस, एवढंसुद्धा आपण विचारलं नाही. कारण काय तर तो स्वतः फायटर पायलट आहे आणि ती व्यक्ती जी आहे म्हणजे पॅराशूट बांधून ठेवणारी, विमानात ठेवणारी, ती अगदी साधी आहे, सुरक्षा कामगार. तुमचं पॅराशूट कोण पॅक करतं? प्रत्येकाला कोणी ना कोणी दिवसभरात काही ना काहीतरी आवश्यक गोष्टी पुरवत असतो. त्याचबरोबर आपल्या काळजीपोटी आपल्यासाठी कुणीतरी काहीतरी करत असतं. कारण आपल्याला अशा विविध प्रकारच्या पॅराशूटची गरज असतेच. शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक या सगळ्याच बाबतीत आपल्याला पॅराशूटची गरज पडत असते. सुरक्षा जोपासण्यासाठी आपण या सगळ्या आधारांची मदत घेत असतो. बघा ना, आपल्या रोजच्या व्यवहारात आपण समोरच्याला पटकन म्हणतो, हॅलो, धन्यवाद, प्लीज करशील का किंवा कराल का. त्यांच्या आयुष्यात घडलेल्या आनंददायी गोष्टीसाठी कधीकधी आपण अभिनंदन म्हणतो. पण कधीकधी हे सगळं करायचं काही व्यक्तींच्या बाबतीत राहून जातं. मग आज जरा आठवून बघा, या वर्षभरामध्ये म्हणजे गेल्या वर्षामध्ये कोणी कोणी तुमचं पॅराशूट पॅक केलं. ज्यांनी ज्यांनी शब्दातून, कृतीतून, शुभेच्छातून, प्रार्थनेतून आपलं पॅराशूट पॅक केलं, त्यामुळंच आज आपण इथे आहोत. तेव्हा या सगळ्यांना धन्यवाद द्यायला आपण विसरता कामा नये. कारण हे पॅराशूट्स म्हणजेच आपल्या आयुष्यासाठीचं असणारं टॉनिक आहे. जगण्यासाठी आनंद देणारं एक माध्यम आहे. तेव्हा अशा पॅराशूट्सना आपण कधीच विसरता कामा नये. पटतंय ना? तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.